नमस्कार, स्वागत आहे तुमचे सोनाली यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मराठी शाळेमध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आलेला होता. तर लहान मुलांनी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते. तर बघूया आपण पुढे कोण कोण काय काय खरेदी करता येते. आमच्या गावामध्ये बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आलेला होता. तर सर्वप्रथम रिबीन कट करून मध्ये प्रवेश केला. तर गावातील ग्रामस्थ सर्व उपस्थित होते. मनोज भाऊ पण आलेले होते व सरपंच ताई वनिता लोंढे पण आलेल्या होत्या. सर्वप्रथम सावित्रीबाई व त्यांच्या प्रतिमेला हार घालून पूजा केली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर या आहे शाळेतील मॅडम. त्या पण फळभाज्या पालेभाज्या खरेदी करत होता. मुलांनी भरपूर असे विविध प्रकारचे फळभाज्या पालेभाज्या आणलेल्या होत्या. मला पण शेवग्याच्या शेंगा आवडल्या, मी पण घेतल्या. या मावशींनी पण घेतल्या. सर्वांना शेवग्याच्या शेंगा घ्याव्या वाटल्या. त्या शरीरासाठी भरपूर पौष्टिक असतात. या आहे गीतानानी, त्यांनी पण शेवग्याच्या शेंगा घेतल्या. मुलांनी जेवढं पालेभाज्या फळभाज्या आणलेल्या होत्या सर्व विकल्या गेलेल्या होत्या. कोणी खायचे पदार्थ पण बनवून आणलेले होते. त्यांना पण शेंगा आवडल्या होत्या, त्यांनी पण घेतल्या. तर आमच्या ग्रामसखीताईंनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली, ते म्हणजे आहे समयासन. त्यांनी टाकून दिलेल्या कापडापासून सुशोभीकरण असे होईल समयासन बनवलेलं आहे. आपल्याला कार्यक्रम असला की धावपळ होते, रांगोळी काढायला पण वेळ नसतो, त्यामुळे हे समयासन ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढवता येते. त्यांनी खूप छान असे समयासन बनवलेले होते. त्या दाखवत आहे की किती सुंदर आहे. साईने व दर्शनने पण कुरकुऱ्यांचा स्टॉल लावलेला होता. ते छान प्रकारे कुरकुरे विकत होते. खाण्याबरोबर आपल्या शरीराला आयुर्वेद पण महत्त्वाचे आहे. तर ही आहे प्रतिभा त्यांची मुलगी. तसनेज या कंपनीचे प्रॉडक्ट पण ठेवलेले होते. तर आमच्या गटातील कॅडर वनिताताई पोटिंदे यांनी आप्पे बनवलेले होते. आप्पे पण खूप छान होते. भरपूर मुलं घेत होते. सर्वांना आप्प्यांची टेस्ट पण आवडली. तर ह्या आमच्या ग्रामसखीताई दाखवत होत्या महिलांना की किती सुंदर आहे. कुणाला पाहिजे असेल तर सांगा. मी पण कुरडयांचा स्टॉल लावलेला होता. मुलांनी पालेभाज्या व फळभाज्या, कोणी खायचे पदार्थ पण बनवून आणलेले होते. विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते. तर तुम्हाला बाल आनंद मेळावा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.